नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण रवा आणि पालक वापरून अतिशय भन्नाट त्याचबरोबर पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर पहा, सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे। त्याचबरोबर 4 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। रवा तुम्ही कोणताही वापरू शकता, जाड रवा किंवा बारीक रवा। आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे स्वच्छ धुवून घेतलेला त्याचबरोबर चिरून घेतलेला 1 वाटी पालक। आता हे आपल्याला सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। तर बघा, पालकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, म्हणजे मॉइश्चर असतं, त्यामुळे यामध्ये मी फक्त अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघा अशी ठेवायची आहे, जास्तीचंही पाणी नाही वापरायचं, फक्त अर्धी वाटी पाणी इथे वापरायचं आहे। तर पहा, आपलं इथे हे जे बॅटर आहे ते तयार झालेले आहे। आता आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा हे जिन्नस व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर बघा, आपण या बॅटरमध्ये अजिबातच सोडा, इनो काहीही वापरणार नाही। तर बघा, आपलं बॅटर आहे ते छान रेडी झालेलं आहे। सोडा, इनो न वापरता देखील आपला जो पदार्थ आहे, म्हणजे आपण याचे डोसे बनवणार आहोत, ते अगदी परफेक्ट आणि छान होतात। तर बघा, त्यासाठी इथे गॅसवरती पॅन गरम केला। पॅन गरम झालं की त्यावरती तेल लावून घ्यायचं। आता पळीने यावरती हे बॅटर सोडायचं आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे याचा डोसा बनवून घ्यायचा आहे। तर पहा, गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। आता वरती आपण थोडासा बारीक चिरलेला कांदा घालूयात, त्याचबरोबर थोडासा लाल तिखट घालूयात आणि वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर पहा, जेव्हा तुम्ही बॅटर बनवताना तेव्हा यामध्ये हिरवी मिरची देखील वापरू शकता, पण माझ्याकडे लहान बाळ आहे आणि त्याच्यासाठी देखील मी हे पौष्टिक डोसे बनवते, त्यामुळे वरतून लाल तिखट घातलेलं आहे। तुम्ही बॅटर बनवते वेळी हिरवी मिरची वापरली तरी देखील चालेल। तर बघा, 1-2 मिनिटे झालेली आहेत। वरच्या बाजूने मी तेल सोडलं। आता बघा, याच्या कडा अगदी पटकन अशा मोकळ्या झालेल्या आहेत। आता आपण हा डोसा उलटवून घेऊया। तर बघा, खालच्या बाजूने काय मस्त असा हा डोसा भाजला गेलेला आहे। याला छान अशी जाळी आलेली आहे, त्याचबरोबर कुरकुरीत देखील हा डोसा झालेला आहे। तर दोन्ही बाजूनी भाजून घेतलं। आता हा डोसा आपण यावरून काढून घेऊयात। याच पद्धतीने आपल्याला आणखीन डोसे बनवून घ्यायचे आहेत। तर बघा, दुसरा डोसाही मी इथे पसरवून घेतलेला आहे। यावरती कांदा घालूया, टोमॅटो देखील घालू शकता किंवा मग यावरती चीज देखील घालू शकता। वरतून मी तेल लावते, इथे तुम्ही तूप वापरू शकता किंवा मग बटर वापरलं तरी देखील हे डोसे खूपच छान चविष्ट असे लागतात। मीडियम फ्लेमवरती हे डोसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला जास्तच कुरकुरीत हा डोसा हवा असेल तर तुम्ही अगदी पातळसर असे डोसे बनवू शकता। तर बघा, अगदी हिरवेगार पौष्टिक असे आपले डोसे बनवून झालेले आहेत। आतल्या बाजूने देखील बघू शकता, अगदी मस्त दिसतात। हे डोसे तुम्ही दहीसोबत किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग असाच मसाला लावून हे डोसे खाल्ले तरी देखील खूप छान आणि चविष्ट लागतात। तर ही चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी नक्की बनवून बघा। बरेच जण पालक खाणे टाळतात, पण यामध्ये खूप सारे पौष्टिक तत्वे आहेत, जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न आहे, म्हणजेच लोह आहे, प्रोटीन आहे। त्यामुळे अशा पद्धतीचा पालक जर तुम्ही लहान मुले पालक खात नसतील तर बनवून दिला, पालकचा डोसा वगैरे बनवून दिलं तर ते खूप आवडीने खातील। अगदी लहानांपासून मोठे लोकही अगदी आवडीने हा डोसा खातील। त्यामुळे ही रेसिपी नक्की बनवून बघा, अतिशय पौष्टिक त्याचबरोबर झटपट होणारी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरगुती भोजन या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। चला तर मग बाय बाय।